बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 30 डिसेंबर 1930ला लंडनहून रमाईस लिहिलेलं पत्र. कशी आहे रमा तू? तुझी यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातील माझी भाषणं फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असं माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आलं आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो आणि आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. दुःखाच्या डोंगराखाली ही माणसं हजारो वर्ष गाळली गेली आहेत. या गाळलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा, पण मी झुंज देतो आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवं झालं आहे मन, खूपच व्याकुळ झालं आहे मन. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली, तुझी आठवण आली, यशवंताची आली. मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझं मन तुला धरवलं नाही. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेने तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस, पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दांहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंडा तुझ्या ओठांपर्यंत येऊन थळकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथं लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झालं आहे. जीवात कालवा कालव होत आहे. कशी आहेस रमा तू? आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचं संधिवाताचं दुखणं कसं आहे? त्याला जप रमा. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपले पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा. यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरू केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठायचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वाट तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला, अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आत्ता फळं आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा, यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्यानं ध्यास घेतला पाहिजे. रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागं लागली असतात. त्यांची जीवन जिथून सुरू होतात तिथंच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्या जवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकट आपल्याला सोडित नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावली सारख्या जकडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे, दुःखांचे समुद्रच आहे. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.
आपणाला दुनिया नाही, आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा, म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची काळजी घे, त्याची समजूत घाल, त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते, यशवंताची आठवण येते. रमा, दिवसभर गोलमेज परिषदेत एक युद्ध सुरू असते. हा अस्मितेचा संग्राम आहे. सगळी शक्ती एकवटून ही लढाई आपण लढलो पाहिजे. मी हरता कामा नये रमा, मला चैन पडत नाही ती यामुळे. म्हणून मी संसाराकडे फारस लक्ष पुरवू शकत नाही. पण रमा, तुला सांगू, तू आहेस इथे म्हणून मला कोणतीही चिंता वाटत नाही. तुझ्या भरवशावर मी इथं मुक्त मनानं वावरतो. ज्ञानाची शिखरं चढून जाताना तू मला मागे पाहण्याची गरज भासू देत नाहीस. तसे झाले असते तर मी नव अंतराळ जन्माला घातले आहे, नव भवितव्य फुलवितो आहे. पण यावेळी तू माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावित आहेस, आपल्या काळजाची ठिगळं. मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखाच्या या वनव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावी आणि जीव सुकत जावा, त्याप्रमाणे तू होत आहेस. पण रमा, मी तरी काय करू? एका बाजूनं हात धुवून पाठीशी लागलेलं दारिद्र्य, दुसऱ्या बाजूनं माझ्या जिद्दीनं घेतलेला वसा, वसा ज्ञानाचा. आपल्या देशातील गरीब, अडाणी, लाचार जीवांना माणूस करायचा आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपण आपली बौद्धिक, मानसिक व वाचिक शक्ती अमाप वाढवायला हवी. विरोधकांना आपला धाक वाटला पाहिजे. आपला धाक म्हणजे आपल्या ज्ञानाचा धाक. त्यासाठी मी धडपडतो आहे रमा, माझा जीव जडतो आहे माणसांची ही वाताहत पाहून. त्यामुळे अन्न पाणी, मजा मौज अशा सर्वच गोष्टींकडे पाठ फिरवून मी स्वतःला ज्ञानाच्या आगीत ढकलून दिला आहे. ही आगच मला आग करील असा विश्वास मला आहे. मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे, मला इतर कशाचे यावेळी भान नाही. पण ही शक्ती मला मिळण्यात तुझाही वाटा आहे. तू इथं माझा संसार शिवत बसली आहेस, आसवाचं पाणी घालून माझं मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे. अशा वेळी माझं लक्ष विचलित करणारं काही घडलं की मनाचा स्फोट होतो माझ्या. मी बेफाम होतो, मी संतापतो. पण मला वेळ नाही रमा, मला फुरसत नाही इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला. मी संतापी नाही, मला ज्ञानाच्या भुकेनं संतापी बनवलं आहे. मी इतरांसारखा वागलो, हसण्या खिदडण्यात, मनोरंजनात आणि आळसात वेळ गमवला तर दुःखाचा मला उगमच सापडणार नाही. विषमतेची बीज कुणी लावली, कधी लावली हे मला कळणारच नाही. या विषमतेच्या मुळांना कुठून अन्न पाणी मिळते ते मला कळणारच नाही. आणि सामाजिक न्यायाचा मातृकोशही मला गवसणार नाही. बंधुभावाचे पीक कसं घ्यायचं ते मला कळणारच नाही. मला हे सर्व कळावं हा ध्यास मला लागला आहे. या ध्यासाने मी झपाटल्यासारखा झालो आहे. या झपाटलेपणाला कशामुळे ही दुखापत झाली की मी संतापतो. अशाच एका संतापाच्या भरात मी यशवंताला खूप मारलं होतं. मी जसा निर्दयी झालो होतो. नको हो मारू त्याला, नेमता आहे, काय कळतं त्याला, असं काकुळतीनं म्हणून तू त्याला पोटाशी घेतलं होतं. पण मी बेफाम झालो होतो. खरं सांगू रमा, मी निर्दयी नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा, मी कडवडतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी. म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोहोचतात. हे खरं आहे. पण यावेळी रमा,
मी हे उजव्या हातानं लिहितो आहे आणि डाव्या हातानं अनावर झालेली आसवं पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा, त्याला मारू नको. मी त्याला असं मारलं होतं, त्याची आठवणही कधी त्याला करून देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्च नीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून किंवा पुरून टाकता आलं पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजे. या गोष्टी नाहीशा करण्याचा आणि समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या गोष्टी निर्माण करण्याचा ध्यास मला लागला आहे. या ध्यासात मी स्वतःला जाळून घेतो आहे. हे सर्व सापडणार नसेल, हे सर्व जमणार नसेल तर माझा जगून उपयोग काय? मला इतरांसारखं नाही जगायचं आहे. इतरांना सन्मानानं जगता यावं, यासाठी मला जगता आलं नाही तर मी स्वतःला नष्ट करून घेणं मला अधिक आनंदाचं वाटेल. रमा, तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत, इतकी तू व्याकुळ झाली आहेस. तू गरिबाची लेक, तू माहेरीही दुःख झेलले, गरिबीत गांजली, तिथंही तू अर्धपोटी राहिली. तू तिथंही करपतच होतीस आणि माझ्या संसारातही तुला उपाशीच राहावं लागलं. माहेरीही तू कष्टच उपसलेस आणि केवळ माझ्या युगवेळामुळे माझ्या संसारासाठीही तुला कष्टच उपसावे लागत आहेत. पण तू स्वाभिमानी आहेस. कोणाच्या दयेवर जगणं तुला आवडत नाही. कोणाची मेहरबानी तुला मान्य नाही. कोणाचे उपकार तुला त्यामुळेच नको असतात. तू एकदा मला तुझ्या बाळपणातील आठवण सांगितली होतीस. शेजारी एक मध्यम वयाची बाई आजारी होती. पोटात काही नव्हतं. तुला हे कळलं. तू तिच्या घरी गेलीस, डाळ भात शिजविलास, तिला खाऊ घातलं, तिला बरं वाटू लागलं, तिला तरतरी आली. तिने तुला म्हटलं, फार भलं होईल पोरी तुझं, सोनं होईल तुझ्या आयुष्याचं, मोठी गुणाची आहेस तू पोरी. मोठ्या कृतज्ञ आवाजात तिनं वरील शब्द उच्चारले आणि तुला एक ढब्बू पैसा दिला. तू लहान होतीस, तुला आनंद झाला, पण तुझ्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने हा पैसा कुठून आणला हे तुला विचारलं. तू घडलेली हकीकत सांगितली आणि तुझ्या आईला राग आला. तुला तिनं शिक्षा केली. अडीअडचणीत लोकांना मदत करावी यात वाईट काही नाही. उलट ती फार चांगली गोष्ट आहे. पण हे सर्व काही न घेता करावं, त्याचा मोबदला घेऊ नये. मोबदला घेतला की सेवेचं, मदतीचं मूल्य नष्ट होतं. असे संस्कार तुझ्यावर झाले. त्यामुळे तू मोठी स्वाभिमानी आहेस. म्हणूनच तू देणं शिकलीस, घेणं शिकली नाहीस. तुला देणं माहिती आहे, घेणं माहित नाही. मला या तुझ्या स्वाभिमानाचा फार गर्व वाटतो रमा. खूप आनंद होतो म्हणून तू मला समजून घेतलंस. आपल्या पोयबावळीतील घरी एकदा असाच उदास झालो होतो. घरातील अडचणींनी हवालदिल झालो होतो आणि एवढ्या गरिबीचा गाडा ओढत असतानाही तू म्हणालीस, मी आहे सांभाळायला. घरातल्या अडचणी मनात ठेवीन, घरातील दुःख रस्त्यावर येऊ देणार नाही. गरिबाची लेक आहे मी. अडचणी सोबत जगायची सवय आहे मला. तुम्ही काळजी करू नका. संसाराचा हा काटेरी मुकुट मी जिवंत आहे तोवर खाली टाकणार नाही. आणि सगळं आभाळच फाटलं रमा. अनेक वर्षापासून साठलं होतं ते आता अनावर झालं होतं. आसव अनावर झाली होती. तुझ्या लुगड्याच्या फाटक्या पदराने तू माझी आसव पुसलीस.
फाटक्या पदरानं. आताही तो पदर माझ्या डोळ्यासमोर फडफडतो आहे. त्या काळात तो पदर तू खूपदा शिवलास. त्याचं फाटणं थांबत नव्हतं आणि तुझं जिद्दी शिवणंही थांबत नव्हतं. पुष्कळ गोष्टी आपल्याला शिवायच्या आहेत. खूप खूप गोष्टी फाटल्या आहेत. माणसं स्वप्नही पाहू शकत नाही, कारण मनच फाटली आहेत, नजराच फाटल्या आहेत. हे सर्व लोकच हजारो वर्षे एकाच ठिकाणी थांबून आहेत. जागा सोडण्याची सोय नाही, जागा सोडून जायला वाटा नाही, असलेली एखाद दुसरी वाट विस्कटून ठेवलेली, मरण दुःख धरून बसलेली. रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर, तू मनसाती म्हणून मिळाली नसतीस तर काय झालं असतं? केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणं, गौऱ्या वेचायला जाणं वा शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणं किंवा गौऱ्या थापायच्या कामावर जाणं कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणं मुंबईत कोण पसंत करील? घराला ठिगळं लावणं, वस्त्रांना शिवत राहणं, एवढ्याच काड्याच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढंच धान्य, एवढंच तेलमीठ पुरलं पाहिजे, हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर माझं मन फाटून गेलं असतं, माझ्या जिद्दीला तडे गेले असते, मला भरती येत गेली असती आणि तिला त्यावेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा. माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता. सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पती झालो असतो. पण तू मनसाती मिळालीस आणि अडचणींना, गरिबीला वाकविणारी शक्ती मला मिळाली. माझ्या स्वप्नांना पंख फुटले. माझ्या मनात नवनवे दिवस उगवू लागले. माझी पावलं निर्भयी झाली. माझं चालणं खंबीर झालं. मनात खूप दिवसांपासून दाटून होतं, तुझ्याशी प्रत्यक्षात बोलावं असं खूपदा वाटत होतं, पण जमलं नाही. कारण काम, धावपळ, वाचन लेखन, येणारे जाणारे, भेटी गाठी. तुझ्याशी बोलावं, मन मोकळं करावं असं कधी कधी वाटे, पण परत परत ते मनात दडपलं गेलं. ओठापर्यंत येऊनही माग फिरलं. मन भरलेलं, पण तुझ्या पुढं अंतरायला वेळ नाही. जीव तुडुंब भरून आलेला, पण तुझ्या पुढं ओतायला जमलं नाही. म्हणून आज जरा निवांतपणे या पत्रातून मोकळा होतो आहे. तुझी आठवण झाली. रात्रीचे 11 वाजले आहेत. एकटा आहे. दिवसभर गोलमेज परिषदेचं काम सुरू होतं. तिथं संपूर्ण नवविश्लेषण मी मांडलं. माझं म्हणणं सत्य होतं आणि ते पटवून देणारे युक्तिवाद प्रखर होते. सत्याकडे पाठ फिरविता येईल, पण सत्य नाकारणार कसं? तर यावेळी मन तुझ्याशी बोलायला आतुर झालं आहे. तू आठवते आहेस मला. यावेळी तूच फक्त मनात उभी आहेस. संपूर्ण मनाचा परिसर तूच व्यापला आहेस. मन फक्त आता तुझ्यासाठी व्याकुळ झाला आहे. तुझ्या यातनांनी पार हळवं झालं आहे. स्वयंपाकासाठी सरपण वेचायला तू पोयबावडी पासून दादर माहीम पर्यंतचे रस्ते तुडवले. अडचणी तुला चिडवीत होत्या. वरळी व्हिलेजला गौऱ्या थापायचं काम तू केलंस. बाळाराम माझा मोठा भाऊ, तो कमावता. काही काळ लष्करात तो बँड मास्टर होता. पुढं सातारा पोलीस दलात त्यानं नोकरी केली. तो मोठा लहरी. मागे 1923 मध्ये मी मुंबईत येणार म्हणून बाळारामाने घरातील लोकांना नवे कपडे घेऊन दिले होते आणि तू स्वतःसाठी चांगलं लुगडं घ्यावं म्हणून तुला त्यानं पैसे दिले होते. पण तू स्वतःसाठी लुगडं घेतलं नाहीस, माझ्यासाठी धोतर जोडी घेतलीस. मला झोपायला गादी नाही, डोक्याखाली घ्यायला उशी नाही म्हणून तू गादी घेतलीस, उशी घेतली आणि जेवणासाठी खाली बसावं लागे. मी जेवायला खाली बसू नये,
पाटावर बसून जेवावं म्हणून तू छान पाठ घेतलास. स्वतःसाठी नाही घेतलं तू काही. घेतलं ते सर्व माझ्यासाठी. त्यात तुला अपार सुख वाटलं. हीच तुझी सुखाची व्याख्या होती. पण तू स्वाभिमानी ही तेवढीच होतीस. 1923 साली मी परदेशातून येणार होतो. माझी वाताहत होत होतीच, पण तुझीही त्याहून वाताहत चालली होती. आपण जणू दुष्काळात होरपळत होतो. अडचणीच्या आगीत जळत होतो. कार्यकर्त्यांना तुझे आणि यशवंताचे उपास तापास पाहवले नाही. तुमची वाताहत पाहवली नाही. त्यांनी काही पैसे जमा केले तुला देण्यासाठी. तू त्यांच्या भावनांचा आदर सन्मान केलास, पण तू ते पैसे घेतले नाहीस. दुःखे आपल्याला हरवतात की आपण दुःखांना हरवतो. अडचणी आपल्याला वाकवतात की आपण अडचणींना वाकवतो. गरिबी आपल्याला उद्ध्वस्त करते की आपण गरिबीस उद्ध्वस्त करतो. या मूक जिद्दीनं शांतपणे तू दुःखाशी, अडचणींशी आणि गरिबीशी भांडत होतीस. हे खरं की गरिबी हारणार होती. हे खरं की दुःखे अगतिक होणार होती. हे खरे की अडचणी शरण येणार होत्या. पण तरी त्यांनी तुझी अग्निपरीक्षा घेतली. या परीक्षेत त्यांनी तुला खूप छळलं. दुष्ट लोक असतातच नेहमी. निंदकाचे निवडुंग खूप असतात. असे दुष्ट लोक, असे निंदक लोक माझ्याबद्दल वेड्या वाकड्या अफवा पसरवीत. समाजाचं मन माझ्याबद्दल कलुषित होईल असे प्रयत्न माझा उत्कर्ष पाहून जडणारे लोक करीत. त्याचा त्रास मला कमी आणि तुला जास्त होई. तू जास्त संवेदनशील होतीस, पण मनानं तू काटकही होतीस. तुला हे कळे, कोणाचं महत्व वाढणार नाही याचीच काळजी लोक अनेकदा घेत असतात. पण असे हे आघात पचवण्याची सवय तुला चांगली झाली होती. तरी तू स्वतःच्या अश्रूंशी वेगळं नातं निर्माण केलं होतंस. तू रडत होतीस, पण तुझे अश्रू तुला दुबळे करीत नसत. तुझी आसवे तुला कणखर बनवत, टणक बनवत. अश्रूंशी जणू तू असा करार केला होतास. तुझ्या अश्रूंची पाठ भूतकाळाकडे, गतकाळाकडे आणि तोंड भविष्याकडे असे. जिथून सूर्य उगवतो त्या क्षितिजावर तू प्रेम केलंस. अंधार जिथून मागे हटत जातो त्या उद्यावर तुझा विश्वास होता. म्हणून तुझ्या अश्रूंनी तुला लहान केलं नाही, मोठं केलं, समर्थ केलं. माझा मोठा भाऊ बाळाराम नोकरीला होता. त्याला 100-125 पगार मिळे, पण तो स्वतंत्र राहत असे. दारिद्र्यानं तुझी चालवलेली वाताहत पाहून अनेक कार्यकर्ते हळहळले. त्यांनी बाळारामाला कुटुंबात राहण्यास भाग पाडले. त्यामुळे तुमचे हाल कमी झाले. पण त्यानंतर बाळारामाने एका तरुण मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरला. बाळारामाच्या वयात आणि या मुलीच्या वयात फारच अंतर होतं. तुझ्या वयाला साजेशा विधवेशी तुझा विवाह लावून देऊ, मी म्हणालो. हीच तुझीही इच्छा होती. पण बाळाराम भडकला. आतापर्यंत तू शिकला, मित्र आणतोस, त्यांना जेवू घालतोस, बायकोला त्यांची खरकटी भांडी घासायला लावतोय. माझा आणि माझ्या संसाराचा सत्यानाश करायला तू निघालास. ज्या भांड्याचा तू वापर करतोस ती भांडी तरी तुझ्या कमाईची आहेत काय? असे तो फार फार बोलला. मला खूप यातना झाल्या. मी त्याला घरातून चालता हो म्हटलं. तो घरातून बाहेर जायला निघाला, पण जाताना भांडी कपडे घेऊन जायला लागला. असं करू नका असं आजूबाजूच्या सर्व लोकांनी सांगितलं, पण बाळाराम काही ऐकेना. या घरातल्या सर्व वस्तू माझ्या कमाईच्या आहेत, त्या मी इथं ठेवणार नाही असा त्रागा करू लागला. तू कोपऱ्यात बसली होतीस, अगतिक मुडू मुडू रडत होतीस. तो म्हणाला होता, ही भांडी मी परक्या लोकांना फुकटात वाटून टाकील, पण इथं ठेवणार नाही. आणि त्यानं भांडी घराबाहेर फेकायला सुरुवात केली. लोकांनी बाळारामाला घराबाहेर नेलं. भांडी गोळा करून घरात आणून ठेवली. असा आपला संसार रमा. एक एक भोग होते ते आपण भोगले. बाळाराम नायगावला बीडीडी चाळीत खोली करून राहू लागला.
दारूचं त्याला भयंकर व्यसन होतं. दारू पिणं आणि मला वाईट म्हणणं या 2 गोष्टी तो नेमानं करीत असे. मी ग्रंथ वाचणार, मी लेखन करणार, त्यात कोणी व्यत्यय आणला तर मी चिडणार. त्यामुळे आणि इतरही कारणांमुळे माझ्या विरुद्ध एक गट तयार झाला होता. जमेल तिथे हे लोक माझ्या विरुद्ध बोलत, कागाळ्या करीत. काही माणसांच्या स्वभावात हा द्वेषाचा अथांग साठा असतो. तो कधी संपत नाही, इतका अंतहीन असतो. बाळाराम या माझ्या विरोधकांच्या गटात सामील झाला होता. बाळारामाच्या रूपानं जणू देवदत्तच माझ्या वाट्याला आला होता. तुझ्या मनाला या सर्वच गोष्टींच्या मोठमोठ्या जखमा होत होत्या, मी पाहत होतो. माझा पराकोटीचा द्वेष बाळारामानं केला. तरी मुलांवर त्याचं खूप प्रेम होतं. पगार झाला की तो भरपूर खाऊ घेऊन येई. चाळीजवळ उभं राहून सुडक्या, मक्या असे ओरडत असे. यशवंत आणि मुकुंद धावत जात. त्याचे तो पटापट मुके घेई. रस्त्यावरच तो मुलांना खाऊ खायला लावी. इतरांनी व मुलांनी घरी चला म्हटले की रडत असे आणि मी तुमच्या घरात कधीही येणार नाही असं म्हणत असे. तुला हे समजलं की तुला खूप दुःख होई. तू गरिबाची मुलगी होतीस. तुला स्वतःची दुःख नव्हतीच. मुलांची आणि माझी दुःखेच तुला आपली वाटत. या तुझ्या त्यागाने तू माझ्यासाठी खाल्ल्यास त्या खस्तांनी मला एका नैतिकतेशी जोडलं. मला एका नैतिक उंचीवर सतत ठेवलं. तुझ्या दुःखांनी मला मूल्यांशी जोडलं. त्या तुझ्या यातनांनी मला एक शिस्त दिली, स्वयंशासन दिलं. या स्वयंशासनाने मला भटकू दिले नाही. रमा, हे मला जमलं त्याचं कारण आहेस तू. एकतर माझ्या ध्यासानं मला बांधून टाकलं होतं. माझ्या मनाचा सर्व परिसर आणि सर्व अंतराळच त्याने व्यापून टाकले होते. ज्ञानासाठी मनानं आकांत सुरू केला होता. ज्ञानाची आगच मला लागली होती आणि स्त्रीला माझ्या जीवनात महत्वच उरलं नव्हतं. कारण माझी जगण्याची, आनंदी होण्याची, कृतार्थता आणि समाधान मानण्याची शैली ठरून गेली आहे. माझी तृप्तीची दिशा ठरून गेली आहे. काही महत्वाचं वाचलं, जीवनातील प्रश्नांवर प्रकाश पाडणारं काही वाचलं, मला चिंतनाच्या वाटेवर धावायला लावणारं काही वाचलं की मला अपार समाधान लाभते. जीवनातल्या प्रश्नांची उकल करणारं, जीवनाच्या गाठी सोडणारं माझ्या हातून काही लिहून झालं की मी कृतार्थ होतो. नवे काही सांगता आलं की मला अपूर्व अशी तृप्ती लाभते. माझं एखादं पुस्तक प्रकाशित झालं तर मूल झाल्यानं होणाऱ्या आनंदाहून मला केवढा तरी अमोल आणि अजोड आनंद मिळतो. या सर्वच गोष्टींपासून मला स्त्री सुखापेक्षा केवढा तरी आनंद मिळतो. मनाने हे कधीतरी मानले, मन या समजुतीवर स्वार झाले आणि माझ्या जीवनातलं मादी म्हणून स्त्रीचं स्थान संपलं. मी मनानेच या मोहापासून दूर झालो आणि तू, तुझा त्याग, तू खात असलेल्या खस्ता मला दिसत होत्या. तू माझा फाटलेला संसार आपल्या कष्टांच्या सुईदोऱ्यानं शिवत होतीस ते मी पाहत होतो आणि माझे मन सरळ होई. मनातील मोहाचे धुकं विरून जाईल. तुझं हे कारुण्य दीपस्तंभासारखं उभं नसतं. मला वरवर उंच उंच खेचून नेणारा माझा ज्ञानाचा ध्यास नसता तर एखाद्या वेळी माझ्या हातून तशी चूक घडलीच नसती याची खात्री मीही देऊ शकलो नसतो. कदाचित किनारे नसलेल्या प्रवाहासारखा मी झालो असतो, तू नसतीस तर. जप रमा यशवंताला, घरातील सर्वांना आणि एक कर. मला जपतेस तशी स्वतःला जप. माझी घेतेस तशी स्वतःची काळजी घे. धीर धर. धीरापोटी अत्यंत गोमटी फळं निपजतात. परिस्थिती आपली परीक्षा पाहते आहे असे समज रामू. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेल
काळजी करू नकोस. सर्वांस कुशल सांग. कळावे तुझा भीमराव.